अमेरिका इस्रायलनं इराणवरती हल्ला केला आणि जगभरामध्ये गॅसचा आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचा परिणाम आता बांधकाम व्यवसायावरती देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगावमध्ये जे काही टाईल्स विक्रेते आहेत ते गुजरातमधनं टाईल्स मागवतात। गुजरातमध्ये मोठे कारखाने टाईल्स बनवण्याचे आणि त्याला खरं तर व्यावसायिक गॅसची मोठी आवश्यकता असते। मात्र व्यावसायिक गॅसवरती आता सरकारनं निर्बंध आणले आणि या टाईल्स निर्मिती बंद झाली आणि जळगावमध्ये आज अनेक ग्राहक आणि जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते आता या टाईल्स मिळवण्यासाठी मोठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। टाईल्सचे विक्रेते आहेत निकेतजी, आपला परिचय द्या आणि त्यानंतर काय अडचण येते सध्या ते सांगता। माझं नाव निकेत सोकटी, महावीर सिरामिक म्हणून आपलं जळगावात 65 वर्षापासून व्यवसाय आहे टाईल्सचा। आणि या च्या परिस्थितीमुळे प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस लागतो तो मोरबीला सप्लाय त्याचा बंद झालेला आहे। त्या दृष्टीने जवळपास 15-20 दिवसापासून मोरबीमधून टाईलचं सप्लाय आणि मोरबीमध्ये टाईलची जेवढी इंडस्ट्रीज आहेत ते सगळी बंद पडली आहे आणि रेट जवळपास 25 ते 30% वाढल्यामुळे आणि शॉर्टेज इकडे जळगावला खूप निर्माण झाली। जळगावला काय पूर्ण जगभरात शॉर्टेज याची निर्माण झालेली आहे आणि परत ते गॅस सप्लाय केव्हा सुरळीत होईल आणि केव्हा आम्हाला माल भेटेल त्याची काही कल्पना नाही। त्यामुळे जवळपास 1.5 लाख मजूरही बेरोजगार झालेले आहेत मोरबीला आणि खूप शॉर्टेज क्रिएट झाल्यामुळे रेट खूप वाढून गेलेले आहेत इकडे। तुमच्या व्यवसायावर काय परिणाम आहे? ग्राहकांचे काय प्रतिक्रिया? ग्राहकांना आधी आम्ही 15 दिवसापूर्वी जो माल दिला आणि त्याच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये सांगल्यानंतर ग्राहकांची आम्हाला नाराजगी हे करावी लागते। बिलकुल नाही सांगून देता गिराईक आम्हाला म्हणजे आम्ही 15 दिवसापूर्वी तुमच्याकडनं जे काही 35 रुपये स्क्वेअर फूटमध्ये माल घेतला त्याचे आता आम्ही 40, 42, 45 रुपये स्क्वेअर फूट कसं काय द्यायचे। आणि हे म्हणजे रेट त्यांना पटत नाही आहे। अजून ते रेट पचायला अजून वेळ लागेल। तिकडे मोरबीमध्ये रोजचे रोज नवीन रेट जवळपास 25 ते 30% रेट वाढून गेलेले। मालची शॉर्टेज ज्याच्याकडे माल स्टॉकमध्ये आहे तो 30% रेट वाढून आम्हाला रेट सांगतो आहे आणि माल भेटत नाही आहे। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की माल भेटतच नाही आहे। जे आहे त्याच्यातच आम्हाला सगळं आता 1.5-2 महिने खेळ खेळायचा आहे। सध्या परिस्थितीमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अगोदर किती माल येत होता, आता जळगावमध्ये किती माल येतोय, तुमचा स्वतःचा अनुभव काय सगळ्या संदर्भात? जवळपास आमची महिन्याला 4 ते 5 ट्रक माल यायचा, पण सध्या 15 दिवसापासून आम्हाला तिकडे माल नसल्यामुळे 1 ट्रकही येत नाही आहे तिकडनं आणि काही माल भेटत नाही। जे माल आहे त्याच्यात आम्हाला सगळं ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे। मला एक सांगा, या टाईल्सचा आणि गॅसचा काय संबंध आहे? म्हणजे काय आवश्यकता आहे? टाईल्स मॅन्युफॅक्चरिंगला प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस असतो मेन ते भट्टीसाठी तो प्रोपेन गॅस त्यांना लागतो आणि त्याचा सप्लाय गुजरात गव्हर्नमेंटने त्यांना सप्लाय बंद केला आहे आणि तो प्रोपेन गॅस टोटल पूर्ण इम्पोर्ट होत होता आणि त्याच्या गॅसचा सप्लाय बंद झाल्यामुळे हे सगळे इंडस्ट्रीज जे आहेत मोरबीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सिरॅमिक इंडस्ट्रीज जे आहेत ते सगळी फॅक्टऱ्या बंद झालेली आहे। आपल्या जळगावमध्ये तयार होत नाही या टाईल्स कुठे? नाही, जळगावमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेच तयार होत नाही। ते सगळं गुजरातवरूनच येतं, गुजरातलाच बनतं। जवळपास 1000 फॅक्टरी आहे, त्याच्यात 800 ते 900 फॅक्टऱ्या बंद पडली आहेत। आता ग्राहकांना काय सांगताय तुम्ही या सगळ्या संदर्भात? या संदर्भात आम्ही ग्राहकांना एकच विनम्र निवेदन करतो आम्ही की जे आमच्याकडे जे स्टॉक आहे, जो जुना स्टॉक आहे त्याच्यात आम्ही जेवढं तुम्हाला देऊ शकता ते तुम्ही सिलेक्शन करा। तुमच्या साईज, बाथरूमचे साईज म्हणा, फ्लोरिंगचे साईज म्हणा, त्याच्या हिशोबाने आमच्याकडे जे स्टॉक परिस्थिती असते त्याच्यात जे आपल्याकडे रेडी स्टॉकमध्ये असतो त्याच्यात तडजोड करून त्यांना आम्ही मटेरियल सध्या देत आहे आणि ते पण आम्ही स्टॉक जोपर्यंत आहे तोपर्यंत माल पुरू शकणार। त्याच्यानंतर आमच्याकडे एकदा माल संपल्यानंतर आम्हालाही तसंच मोरबीसारखं बंद करून बसायचं आहे। तर हे होते टाईल्स विक्रेते। त्यांनी असं म्हटलेलं आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाला, टाईल्सची निर्मिती बंद झाली आणि त्यामुळे खरं तर मोठा टाईल्सचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दरात वाढ झालेली आहे। मात्र जे काही अगोदरचं जे काही साठवणूक केलेल्या टाईल्स या विकल्या गेल्यानंतर मात्र पुन्हा नव्याने जर टाईल्स निर्माण नाही झाल्या तर आम्हालासुद्धा दुकान बंद करावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं टाईल्स विक्रेत्यांनी आपल्याला सांगितलं आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।